सुप्रभात मुलांनो, आज दिनांक आहे 5 डिसेंबर 2020 आणि आजचा वार आहे शनिवार. आणि आज आपण पुन्हा एकदा मराठी विषय शिकणार आहोत. काल जो पाठ आपण पाहिला, जो पाठ मी तुम्हाला एक्सप्लेन केला, तोच मी आज पुन्हा वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यावरती जे प्रश्न उत्तर आहेत ते आपण आज सोडवणार आहोत. तर मी पहिल्यांदा पाठाचे वाचन करते. 14 नोव्हेंबर 1889 रोजी जवाहरलाल यांचा जन्म एका श्रीमंत अशा नेहरू घराण्यात झाला. त्यांचे वडील मोतीलाल मोठे प्रसिद्ध वकील होते, पण हा भरभराटीतील व्यवसाय सोडून ते राजकारणात पडले. काँग्रेसच्या प्रारंभिक दिवसात ते स्वराज्य पक्षाचे नेते होते. पंडित ही जवाहरलाल यांना मिळालेली पदवी होती, म्हणून त्यांचे पूर्ण नाव पंडित जवाहरलाल मोतीलाल नेहरू असे होते. गोरेपान, देखणे, हसमुख चेहरा, कोटावर नेहमी गुलाबाचे फूल असे जवाहरलाल नेहरूंचे रूप होते. जवाहरलाल नेहरूंचे बालपण मोठ्या लाडाकोडात गेले. त्यांनी इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेतले आणि 1912 मध्ये ते बॅरिस्टर होऊन भारतात परतले. 1942 साली त्यांनी अहमदनगरला कारावासात असताना डिस्कव्हरी ऑफ इंडिया सारखे उत्तम पुस्तक लिहिले. याच्यावरती प्रश्न विचारला जाईल. शांतीचे पुरस्कर्ते, विज्ञानाचे उपासक अशा पंडित जवाहरलाल नेहरूंना नवभारताचे शिल्पकार असेही म्हटले जाते. भारत स्वतंत्र झाल्यावर जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान बनले आणि पुढे 17 वर्ष त्यांनी पंतप्रधानपद सांभाळले. पंचवार्षिक योजनांद्वारे त्यांनी मोठमोठी धरणे बांधली, पोलादाचे कारखाने उभारले, भारताचा औद्योगिक क्षेत्रात विकास व्हावा यासाठी अथक प्रयत्न केले. पंडित जवाहरलाल नेहरूंना मुले फार आवडत असत. मुलेही त्यांना चाचा म्हणत असत आणि त्यांच्यावर प्रेम करत असत. त्यामुळे 14 नोव्हेंबर हा नेहरूंचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. म्हणूनच म्हटले जाते, फुलांप्रमाणे गंधतयाचा मुलात खेळत होते, फुलामुलांना आवडणारे नेहरू चाचा होते. जनतेचेही त्यांच्यावर फार प्रेम होते आणि त्यांनीही आपले जीवन देशाला अर्पण केले होते. आपल्या मृत्यूपत्रात त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली होती की मी मेल्यावर माझ्या शरीराची राख विमानातून भारताच्या भूमीवर विखरून टाकावी. 27 मे 1964 रोजी भारताच्या या लाडक्या नेत्याचे निधन झाले.